आनंदित राहायला पाहिजे, कारण प्रभूची आज्ञा आहे. शरीराकडे बघितलं तर नेहमी दुःखच होतं, परंतु वचनाकडे जेव्हा आपलं लक्ष जातं तेव्हा आपल्यामध्ये तो आनंद येतो. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे आमचे महान स्वर्गीय पिता प्रभू येशू ख्रिस्ता, तुझ्या नावाने धन्यवाद, तुझे आभार मानतो, तुझे उपकार स्तुती करतो प्रभू, कारण तू चांगला परमेश्वर आहेस. तू राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू तूच आहेस. सर्वज्ञानी, सर्वव्यापी, सर्व साक्षी, सर्व सामर्थ्य परमेश्वर तूच आहेस. आदी आणि अंत तूच आहेस. अल्फा आणि ओमेगा तूच आहेस प्रभू. तू आमचा निर्माण करता आहेस, तू आमचा तारण करता आहेस, तू आमचा मुक्तीदाता आहेस. आम्हाला सर्व गोष्टी वाईटापासून सोडवणारा परमेश्वर तूच आहेस प्रभू. तुझ्या स्तुतीची महिमा परंपरा आहे प्रभू. आम्ही काहीच नाही, आम्ही धूळ माती राख आहोत प्रभू. तुझ्या दयेने कृपेने वाचलेला तुझे पुत्र आणि कन्या आहोत, आणि अंतिम युगात तुझी वधू म्हणून आम्ही स्वतःला घोषित करत आहोत. आणि प्रभू, अधिकार आम्हाला अंतिम समयाच्या संदेशाद्वारे मिळालेला आहे प्रभू, कारण तुझं वचन म्हणते की मागा म्हणजे मिळेल. आजच्या संध्याकाळच्या समय आम्ही प्रत्येक जण काही ना काही अपेक्षा घेऊन तुझ्या समोर उपस्थित झालेलो आहोत. आमची एकच इच्छा आहे की आमची जे काही मागत आहोत ते आम्हाला मिळावं प्रभू. प्रभू, कारण तू म्हणतोस की मी तुम्हाला 100 पट देईन प्रभू. अभिवचन तू दिलेलं आहे. तुझं वचन म्हणते का आकाश आणि पृथ्वी नष्ट होईल, परंतु तुझ्या वचनातला काना मात्र बिंदू रद्द होणार नाही प्रभू. तुझ्या पुढे आम्ही नतमस्तक होतो प्रभू. आजच्या संध्याकाळच्या समय तुझ्या पुढे प्रभू आमच्यातून घडलेल्या सर्व अन्याय तुझ्याकडे कबुली जबाब देतो प्रभू. तुझ्या पवित्र रक्ताखाली, तुझ्या पवित्र रक्ताने आम्हाला शुद्ध कर, पवित्र कर, आशीर्वादित कर, आणि सर्वांचा उपयोग तुझ्या महिमेसाठी, तुझ्या गौरवासाठी उद्यासाठी प्रार्थना करतो प्रभू. प्रभू, माझ्यात काही चांगलं नाही की इथे मी उभं राहावं, प्रचार करावा प्रभू. आजच्या संध्याकाळच्या समय प्रभू, मी अशुद्ध ओठाचा अशुद्ध लोकांमध्ये राहणार वावरणार आहे प्रभू. तुझ्या वेदीवरचा इंगळ माझ्या ओठा जिभेला लाव प्रभू. शुद्ध कर, पवित्र कर, प्रत्येक शब्द तुझ्या स्वर्गीय भांडारातून येऊ दे प्रभू. मी मागे हटतो, या पुलपीटचा ताबा तू घे, माझा ताबा तू घे प्रभू. मी अशक्त आहे, कमजोर आहे, परंतु जसं संत पौल म्हणतो, जेव्हा मी अशक्त तेव्हा मी सशक्त प्रभू. हे वचन मी क्लेम करतो आजच्या सकाळच्या संध्याकाळच्या समय प्रभू. मी खरोखर अशक्त आहे, कमजोर आहे प्रभू, परंतु सर्व कंट्रोल तुझ्या हाती देतो प्रभू. प्रभू, आकाशातले सर्व दुरात्म्या, अंधकारच्या सर्व शक्तींचा प्रभू येशू ख्रिस्ताचा निषेध करतो. दुष्ट शैतानाचे सर्व जळते बाण नासुरी प्रभू येशू ख्रिस्ताच्याने विसरून टाकतो प्रभू. प्रत्येकाला तुझ्या हाती समर्पित करतो. भाऊ स्टँडी इथे नाही आहेत, जिथे कुठे असतील प्रभू त्यांना तू स्पर्श कर प्रभू. तुझ्या उपस्थितीमध्ये त्याला ठेव प्रभू. त्याला तू आशीर्वादित कर म्हणून तुझ्याकडे प्रार्थना विनंती करतो. सर्व स्थिती परिस्थितीबद्दल मी तुला धन्यवाद. आजच्या संध्याकाळच्या समय प्रभू, तू जीवनाची भाकर आम्हाला दे, आम्हाला तू तृप्त कर प्रभू. आणि प्रभू, होऊ दे तुझ्या नावाचा स्तुती, महिमा, प्रशंसा गौरव प्रभू. तू वाढला जाऊ दे, आम्ही घटलो जाऊ दे, अशी तू दया कृपा कर, अशी मी तुझ्याकडे प्रार्थना विनंती करतो. सर्व स्थिती परिस्थितीबद्दल मी तुला धन्यवाद देतो. मान, महिमा, सन्मान, गौरव तुला देतो. पुढे वेळ समय तुझ्या हाती देतो. आम्ही इथे आहोत, जे येऊ शकले नाही त्या सर्वांचा आत्मा, प्राण, देह तुझ्या हाती समर्पित करून ही छोटीशी प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड मधुर आणि गौरवनात मागतो म्हणून तू ऐकणे मान्य कर. आमेन, आमेन, आमेन. काय तुम्ही आनंदित आहात? आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. आपण आपला तोच विषय पुढे चालू ठेवणार आहोत, ABC अबाउट प्रेयर. आणि आपले नेहमीचे स्क्रिप्चर आपण वाचणार आहोत. लूक शुभवर्तमान याचा 11वा अध्याय वचन 1, आणि मत्ते शुभवर्तमान याचा 6वा अध्याय वचन 9 ते 13 आपण वाचणार आहोत. क्षमा असावी थोडा आवाजामध्ये, सैतानाने खूप हैराण केलेला आहे, परंतु तुमच्या प्रार्थनेची गरज आहे. लूक शुभवर्तमान याचा 11वा अध्याय वचन 1 वाचूया आपण. कोणीतरी मोठ्याने वाचा. मग असे झाले की तो एका ठिकाणी प्रार्थना करीत होता, आणि ती त्याने समाप्त केल्यावर त्याच्या शिष्यातील एकाने त्याला म्हटले, प्रभूजी, जसे योहानाने आपल्या शिष्यास प्रार्थना करावयास शिकवले, तसे आपणही आम्हाला शिकवा. आमेन. आणि मत्ते शुभवर्तमान याचा 6वा अध्याय वचन 9 ते 13 आपण वाचणार आहोत. पान क्रमांक 7 आहे, नवीन करार. 9 ते 13. यास्तव या प्रकारे प्रार्थना करा, हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋणास ऋण सोडिले आहे तशी तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नको, तर आम्हास
वाईटापासून सोडीव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझी आहे. आणि वधू म्हणेल आमेन. आमेन. आपण कृपया आपल्या जागेवर बसूया. का तुम्ही आनंदित आहात? आमेन. प्रॉफेट एका ठिकाणी म्हणतात की आपण रोज जेवतो, 2 का 3 वेळा आपण जेवतो, राईट? पण आपण हे जेवत असताना आपण मृत्यूकडे जात आहोत. त्या दिवशी तुम्हाला कदाचित माहिती असेल की एक मनुष्य आहे आणि ज्याला माहिती असेल की तो त्याचं दीर्घ आयुष्य वाढवण्यासाठी तो वेगवेगळ्या प्रकारचे विटॅमिन्स आणि सगळ्या मिनरल्स वगैरे घेत असतो, सप्लिमेंट्स घेत असतो. आणि त्यांनी कसोटीने त्याचे प्रयत्न चालू आहेत की मी जगातला सगळ्यात जास्त जगणारा मनुष्य व्हावा. हे त्याचे विचार आहेत भावा बहिणींनो, मनुष्याचे विचार आहेत. आणि ज्या वेळेला मनुष्याने आपले विचार पुढे ठेवले, स्वतःला उंच केलं, देवाने त्याला काय केलं? नष्ट करून टाकलं. टायटॅनिकचं आपण उदाहरण माहिती आहे. त्याने असं भाकी दिलं की काय या बोटीला कोणीही बुडू शकणार नाही, साक्षात देव आला तरी तो बुडू शकणार नाही. आणि एका हिमनगाने, एक ग्लेशियरने त्याला काय केलं? पाण्यामध्ये नष्ट केलं. माणसाचे विचार आहेत. आणि आपण या भुकेविषयी, उपासमारीविषयी, दुष्काळाविषयी है ना, भूक याविषयी आपण बघत आहोत. आवर डेली ब्रेड या विषयावर आपण बोलत आहोत आणि पुढे आपण जाणार आहोत. इथे लिहिलेलं आहे की आमची रोजची भाकर आज आम्हास दे. आणि लूक शुभवर्तमानीच्या 11व्या अध्यायात 3रं वचन म्हणतं की प्रतिदिन, रोजच्या रोज आम्हाला भाकरी दे. प्रतिदिन. म्हणजे भाव बहिणींनो, इथे जी लेकरं आहेत त्यांना एक भूक आहे. आणि ती भूक अशी आहे ना की भूक त्यांची भागल्यानंतर परमेश्वर वाट बघतो की कधी खाल्लेलं जे अन्न आहे ते पचन होईल आणि याला परत भूक लागेल. आणि नीट लक्ष द्या भाऊ बहिणींनो, आज आपण थोडस बघू आता कसं काय. मला प्रभू सहाय्य करो, लीड करो मला. जेव्हा भूक लागते तेव्हा मुलं पुन्हा त्याच्या आईकडे, वडिलांकडे येतात. असं नाही ना बाबा एकदा जेवलं की 1 महिना भूकच नाही लागत. देवाने भूक ठेवलेली आहे, याच्यामागे काही ना काही पर्पज आहे. बरोबर, राईट? काय तुला भूक लागली की मम्माकडे जातो की नाही? जो आहे ना, भूक लागली की मम्माकडे जाते ना, मला भूक लागली. मग भाव बहिणींनो, ही आहे फिजिकल भूक. ही भूक अशी आहे की जेव्हा आपलं अन्न पचन होतं तेव्हा आपल्याला पुन्हा भूक लागते. प्रॉफिट म्हणतात की भूक अशी नाही की तुम्ही खाल्लं की 100 वर्ष, 150, 200 वर्ष जगाल. ही भूक, हे अन्न खाऊन देखील तुम्ही मरणाकडे जातात. मग तुम्ही किती सप्लिमेंट घ्या, किती विटॅमिन्स घ्या, किती मिनरल, किती प्रोटीन्स घ्या. वेगवेगळे प्रोटीन्स पावडर आज मार्केटमध्ये आहेत. पण आपण बघतो की सायन्स एवढा ऍडव्हान्स होत आहे, एवढी सप्लिमेंट निघालेली आहेत, तरी पण मनुष्याची आयुर्मर्यादा आहे ती कमी होत चाललेली आहे. बघा या गोष्टीकडे लक्ष द्या. आणि भावने तशी स्पिरिच्युअल भूक पण आहे. परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये उपासमार आणतो, संकट आणतो, आजार आणतो, विपत्ती आणतो आणि तो वाट बघतो. तो कसली वाट बघतो माहितीये? तुम्ही तुमची बुद्धीचा कस किती लावता, तुमचे विचार किती लावता की ही परिस्थिती आलेली आहे, या परिस्थितीमध्ये मी याच्यावर कसा ओव्हरकम होऊ, कसं याच्यावर मी मात करू, माझ्या बुद्धिबळावर, माझ्या सामर्थ्यावर. भावबहिणींनो, बऱ्याच वेळेला आपण परमेश्वराच्या वचनाला आपण दुय्यम स्थान देतो, परंतु प्रथम आपण आपलं डोकं चालवतो, आपली बुद्धी चालवतो, आपलं रिझनिंग पहिला येतो पुढे की मी प्रार्थनेच्या आधी डॉक्टरकडे जाऊन बघू, एखादी गोळी घेऊन बघू, त्याचे नाही झालं तर मी प्रार्थना करेन. परमेश्वर ह्या गोष्टीची वाट बघतो की कधी हा थकतो, कधी याची बुद्धी थकते, कधी याचे प्रयत्न संपतात आणि हा कधी माझ्याकडे वळतो. म्हणून भाव बहिणींनो, परमेश्वरने भूक ही ठेवलेलीच आहे. आपण गेल्या वेळेला पाहिलं
गेल्या वेळेला काय बघितलं आपण, तो शेवटचा आपण जेव्हा संपवलं तेव्हा आपण उधळ्या पुत्राचं उदाहरण घेतलं होतं. आमेन. इथे एक प्रश्न आहे, जर उधळा पुत्र आहे तो त्याचा हिस्सा घेऊन मालमत्तेचा हिस्सा घेऊन निघाला, बरोबर, जगात गेला, वेश्यांकडे गेला असेल, मित्रांच्यावर पार्ट्या गेला असेल, नाईट क्लब मध्ये गेला असेल, पण त्याचे पैसे संपले तेव्हा तो बापाकडे गेला का? नाही गेला. राईट. नंतर त्याला नोकरी लागली, तो बापाकडे गेला का? अरे मला नोकरी लागली, हा माझा पहिला पगार आहे बघ, गेला. पण तो जेव्हा दुष्काळ आला, जेव्हा उपवासाने तो त्याची मारामार व्हायला लागली, खायचे वांदे झाले, अरे डुक्याच्या समोर शेंगा त्या तरी खाऊन मी पोट भरेल, तेव्हा तो भानावर आला. म्हणजे उपवास जो आहे, उपवास माझी आहे, हे तुम्हाला काय करतो, रिस्टोरेशन कडे घेऊन जातो. तेव्हा त्याला रिव्हिलेशन मिळालं की माझ्या बापाच्या घरात किती नोकऱ्यांची रेलचेल आहे, त्यांना काय कमी नाही. आणि हा उपवास आहे, ही उपवास मार आहे, ही भूक आहे, ती त्याला बापाकडे घेऊन गेली. आमेन. का तुम्ही आनंद देतात? आणखीन आपण आज बघूया काही गोष्टी. आपण उघडूया उत्पत्ती याचा 41 अध्याय उघडूया. माझ्या प्रार्थना करा, आवाज खूप बसलाय, प्रभू सहाय करो. उत्पत्ती याचा 41 अध्याय. आणि तुम्हाला इथे माहिती आहे की काय फारोला स्वप्न पडलेलं आहे, आणि हे स्वप्न 2 भागामध्ये आहे. तुम्हाला बहुतेकांना माहिती असेल की पहिल्या भागामध्ये सुकाळ दाखवलेला आहे, दुसऱ्या भागात दुष्काळ. पहिल्या सुकाळच्या भागामध्ये काय झालं, सुरुवातीला कणसं आली नाही का, आणि एकदम चांगली सुपीक चांगली कणसं आली, बहारदार कणसं आली, आणि नंतर अगदी मरकुटेसी कणसं आली, आणि त्यांनी त्याला खाल्लं, ग्रासून खाल्लं. राईट. दुसऱ्या वेळेला आले की पुष्ट गायी आल्या, आणि मग नंतर काय झालं की 7 पुष्ट गायी आल्या, आणि नंतर 7 रोड गायी आल्या, आणि त्या रोड गायींनी त्या पुष्ट गायींना खाऊन टाकलं. हा विषय आहे. राईट. आपण पुढे जाऊया. भाऊ बहिणीनो, पहिल्या भागामध्ये काय कणस आहेत, नीट लक्षात द्या. आता कणस काय आहे, एक वनस्पती आहे. राईट. दुसरं काय आहे की गायी आहेत. गायी कोण आहेत? प्राणी आहेत. प्राणी कशाला दर्शवतात? सामर्थ्याला, पॉवर. राईट. ओके, लक्ष द्या. आणि भाऊ बहिणीने ही दोन्ही जी स्वप्न पडलेली बॅक टू बॅक, ही काय प्रतिकात्मक आहेत. आणि हे प्रतिकात्मक स्वप्नाचा उलगडा करण्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे, संपूर्ण त्या मिश्रामधले सगळे आलेले आहेत, मोठमोठे म्हणजे मोठे विद्वान लोक आलेले आहेत. आणि ती विद्वान लोकांनी काय केलेलं आहे, खूप असा त्याचा प्रयत्न केला की काय असेल हे स्वप्न, परंतु कोणालाही त्याचा उलगडा करता आला नाही. आणि म्हणून काय केलेलं आहे, त्यांनी सांगितलं काय की एक आहे योसेफ, त्याला बोलवा. आणि योसेफ जो आहे हा एक संदेष्ट आहे, इज अ प्रॉफिट. आणि संदेष्ट ही अशी उपाधी आहे की त्याला काहीच असाध्य नाही आहे. तो अगदी तोंड त्या स्वप्नाचं काय सांगतो, अर्थ सांगतो, असा तो योसेफ आहे. आणि त्याला तो सीनवर आलेला आहे. आणि मग तो सांगतो की सर, पहिले 7 जे आहेत भरदार कणस आहेत ते काय आहेत, एक सुकाळ दाखवलेला आहे. राईट. जे 7 पुष्ट गायी आलेल्या आहेत त्या पण काय आहेत, सुकाळाचं चिन्ह आहे. नंतर जी कमजोर अशी कणसं आहेत, 7 दुष्काळ ते काय, आणि 7 ज्या रोड गायी आहेत त्या काय, दुष्काळाचं चिन्ह आहे. आणि भावा बहिणींनो, परमेश्वर जो आहे हा काय करतो, चांगलं पण आणतो, वाईटही आणतो. म्हणजे आशीर्वाद देखील आहे आणि शाप देखील आहे. मला वाटतं आपण एक वचन वाचूया, विलापगीताचा 3 अध्याय आणि 38 वचन इर्म्याने लिहिलेलं आहे. विलापगीत
विलाप गीत. तिसरा अध्याय आणि 38 वचन काय लिहिलेलं आहे? अनिष्ट व इष्ट ही परस्पराच्या मुखातून येत नाहीत काय? आमेन. म्हणजे चांगलं आणि वाईट याचा उत्पन्न करता, निर्माण करता कोण आहे? परमेश्वर आहे. आमेन. मग भाऊ बहिणींनो, असं कसं होऊ शकतं की परमेश्वर जो आहे हा दुष्काळ आणेल, उपासमार आणेल, त्याच्यासमोर लोक मरत आहेत ते त्याला बघवेल का? परमेश्वर असं कसं करू शकतो? हा एक सर्वसाधारणतः माणसाच्या मनात येणारा प्रश्न आहे की सुकाळ चांगली गोष्ट आहे, पण दुष्काळ आहे, उपासमार आहे, लोक मरणार आहेत, लोकांचे हाल होणार आहेत, हे परमेश्वर आपल्या लेकरांसमोर होत असताना परमेश्वर कसं बघू शकेल? हा एक प्रश्न आहे. परंतु भाऊ बहिणींनो, त्याचा मागचा उद्देश काय आहे हे ते समजू शकले नाही. आमेन. आणि आपण उघडूया 41 अध्याय, आपण 28 वचनापासून वाचायला सुरुवात करूया. 41 अध्याय आणि वचन 28 पासून. मग 51 आहे. मी फारोस कळविलेच आहे की आपण काय करणार की देवाने आपण काय करणार हे देवाने फारोस दर्शविले आहे. हा पहा, थांबा. तर फारोला देवाने कळविलेलं आहे की सुरुवातीला काय होणार? 7 सुकाळाची वर्ष येणार आणि नंतर 7 दुष्काळाची वर्ष येणार आहेत. हा, पुढे वाचा. पहा, अवघ्या मिस्र देशात सुबत्तेची 7 वर्ष येत आहेत हम्म आणि त्यानंतर दुष्काळाची 7 वर्ष येतील. हम्म तेव्हा मिस्र देशाला सुबत्तेचा विसर पडेल आणि दुष्काळ देशाची हालाकी करेल. आमेन. म्हणजे बघा की सुरुवातीला बघा आधीच सांगितलेलं आहे की सुरुवातीला 7 सुकाळाची वर्ष येणार आहेत, राईट, आणि नंतर 7 दुष्काळाची वर्ष येणार आहेत, राईट. हा, आणि 31 वचन वाचा. पुढे जो दुष्काळ पडणार त्यामुळे पूर्वी सुकाळ होता की नव्हता याचे स्मरणही राहणार नाही, एवढा भारी तो होणार. हा, म्हणजे सुकाळ आहे, ठीक आहे, ब्लेसिंग आहे, ठीक आहे, पण दुष्काळाला तो भारी आहे सुकाळापेक्षा. लक्ष द्या या गोष्टीकडे. म्हणजे धरून चाला की समजा देवाने सांगितलं की उद्या मी तुम्हाला ब्लेसिंग देणार, संपूर्ण ब्लेसिंग तुम्हाला दिवसभर मी देणार, पण संध्याकाळी तुम्ही मरणार. तुमचं लक्ष जास्त कुठे जाईल? लक्ष कुठे जाईल? मरणाकडे जाईल. आता तुम्हाला एवढी ब्लेसिंग, अरे परत ती ब्लेसिंग, संध्याकाळी मरणार आहे ना मी. बघा बाबा, कारण इथे काय सांगितलं की सुकाळ आहे, 7 वर्ष सुकाळ आहे, 1 नाही 2 नाही 3 नाही 7 वर्ष आहेत, पण नंतर तो दुष्काळ तो सुकाळापेक्षा भयंकर आहे. आणि दुष्काळ एवढा भयंकर आहे की सुकाळाची तुम्हाला विसर पडेल, एवढा तो भारी होणार आहे. वचनाच्या बाबतीत असंच होणार आहे भाऊ बहिणीनो. ही येणाऱ्या याचे काय चाहूल आहे. आमेन. ओके, पुढे जाऊया. आणि भाऊ बहिणीनो, म्हणजे आपल्याला इथे दिसतं की परमेश्वर असं कसं करू शकतो की एका वेळेला तो सांगतो की सुकाळ आहे, 7 वर्ष एन्जॉय करा, नंतर मग तो 7 वर्ष दुष्काळ आहे आणि तो त्याच्यापेक्षा पण भयंकर आहे. परमेश्वर असं कसं करू शकतो? उपवासमार, संकट, भूकमारी, लोकांचे जीव जाणार आहेत, त्यांचे हाल होणार आहेत, हे परमेश्वर आपल्या लेकरांविषयी कसं इच्छू शकतो? आमेन. आणि आपण पुढे जाऊया 31 वाक्यानं आपण. हा, आणि हे काय 32 वचनाचा. हे स्वप्न फारोस 2दा पडले, याचे कारण हेच की असे देवाने मुकर केले आहे किंवा ते देव लवकरच नेणार. हा, येशू ख्रिस्ताने काय सांगितलं कधी कधी
मी तुम्हाला खचित सांगतो, मी तुम्हाला खचित खचित सांगतो. सांगितलं की नाही? व्हेरिली व्हेरिली म्हणजे हे होणारच आहे. हे काय काळ्या दगडावरची रेष आहे की म्हणजे तुम्ही किती प्रार्थना करा, कधी कधी आपलं असंच होतं ना की परमेश्वर आपण पटवायला जातो, आपल्या फेवरने करायला बघतो प्रार्थना, पण तो देवाची इच्छा नाही ना तशी. लक्षात या गोष्टी. इथे अशासाठी हे घडत आहे की देवाने ठरवलं, निश्चित ठरवलेलं आहे की मी हे घडून आणणारच आणणार. आमेन. आणि पुढे वाचा. तर आता फारोने कोणी एखादा चतुर व शहाणा पुरुष पाहून त्यास मिस्र देशावर नेमावे. आणि फारोने हे करून देशावर अधिकारी नेमावे आणि सुबत्तेच्या 7 वर्षात मिस्र देशातील उत्पन्नाचा पंचमांश घ्यावा. आमेन. आता आपण याचा एक फोड करूया की आणि फारोने हे करून देशावर अधिकारी नेमावे. नाही, आपण म्हणाल 33 ना. तर आता फारोने कोणी एखादा चतुर व शहाणा पुरुष पाहून त्यास मिस्र देशावर नेमावे. या वचनावर आपण बोलूया. मग भाव बहिणीनं फारोने हा विचार केला असेल की सगळे ज्ञानी महाज्ञानी सगळे पंडित महारथी येऊन गेले, त्या स्वप्नाचा उलगडा नाही करून सांगितला, त्याची फोड करून सांगितली नाही. मग याच्यापेक्षा आणखीन कोण शहाणा असेल? योसेफाने याची फोड करून सांगितली. मग याच्यापेक्षा आणखीन कोण योग्य पुरुष आहे की ज्याला न नेमावं? योसेफ कोण आहे? शहाणा आहे. आणि काय आहे तो? संदेष्ट आहे. मग आपण आपल्या योसेफाविषयी बघूया. आपला पण योसेफ आहे की नाही? काय तुम्ही विश्वास ठेवता की नाही? ब्रदर ब्रानम योसेफचा टाईप आहे की नाही? विश्वास ठेवता की नाही? मग भाव बहिणीनो, जसं आपण त्या स्वप्नामध्ये पाहिलं की काय कणीस दाखवलंय, ब्रदर ब्रानमने 7 चर्च एजेस मध्ये त्या कणसाचंच उदाहरण दिलंय. कसा दाणा तो जमिनीवर पडतो, कसा तो काय करतो, बीज घेऊन येतो वरती आणि अंकुर घेऊन येतो. 3 भागामध्ये त्याने विभाजन केलंय. काय केलं? पहिला लुथर काय घेऊन आला? जस्टिफिकेशन. नंतर कोण घेऊन आला? वेस्ली आला, सायंटिफिकेशन. नंतर पेंटिकॉस्ट आला. पेंटिकॉस्ट काय झालं? टर्फल होती ती, त्याच्यामध्ये दाणा होता. पण तो जेव्हा पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा आला तेव्हा काय झालं? सुटलं ते, कारण दाणा परिपक्व झाला. हे कोण घेऊन आलं प्रकटीकरण? ब्रदर ब्रानम घेऊन आले. ओके. नंतर बघा भाऊ, फक्त हेच नाही, फक्त 7 कलेसिया युगच नाही, पण त्यांनी 7 सिक्के पण फोडले. शिक्क्यामध्ये दुसऱ्या त्याने काय दाखवलंय? गायी दाखवल्यात, प्राणी दाखवलंय, सामर्थ्य दाखवलंय, पॉवर दाखवलंय. ब्रदर ब्रॅनने पण सिक्क्यांमध्ये प्राणी दाखवलेले आहेत. गायीचं वळण आहे, घोडे आहेत, हे काय? सामर्थ्य आहे. भाव बहिणींनो, हे सिक्के आणि कलेसिया काल काय पॅरलल आहेत, एकत्र जात आहेत. त्याचं रिव्हिलेशन परमेश्वरने कोणाला दिलं? आपल्या योसेफाला दिलं. भाव बहिणींनो, काय तोच योसेफ आज आपला योसेफ नाही का? आमेन. आपण पुढे जाऊया. भाव बहिणींनो, हे जे आहे परमेश्वर काय करत आहे? आपल्या संदेशाला काय करत आहे? प्रमाणित करत आहेत. का भाव बहिणी फारोला स्वप्न पडलं? का त्याचं रिव्हिलेशन संदेशाद्वारे आलं? त्याच्या मागे काही ना काहीतरी असेल की नाही? की हा फक्त योगायोग आहे? नाही, कारण परमेश्वर काल आज आणि युगानुग सारखा आहे. तो कधीच न बदलणारा परमेश्वर आहे. कारण काय म्हणतो आमोस 3:7? आमोस 3:7 मध्ये काय लिहिलेलं आहे की प्रभू परमेश्वर आपले रहस्य आपले सेवक संदेश याच कळवल्याशिवाय खरोखर काहीच करत नाही. आमेन. कारण भाव बहिणींनो, काय आहे? संदेश हा जो आहे हा परमेश्वरचा माउथपीस आहे. परमेश्वर देहामध्ये येऊन बोलला तेव्हा येशू ख्रिस्त त्याचा माउथपीस होता. पण तो या अंतिम युगामध्ये काय झालेला आहे? तो स्वतः या देहाच्या पडद्याच्या आतमध्ये त्याच्या मागे राहून त्याने कार्य केलं. आमेन. पण तो हे रिव्हिलेशन अन्य कोणालाच दिलं नाही,
तर फक्त त्याच्या वधूला दिलं. म्हणजे जर या संदेशावर तुम्ही विश्वास ठेवला, या संदेशावर विश्वास ठेवला, तर तुम्हाला ते प्रकटीकरण मिळेल. आमेन. आणि 34 वचन पुन्हा आपण वाचूया. 34 वचन वाचा ब्रदर. आणि फारोने हे करून देशावर अधिकारी नेमावे हा आणि काय 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 थांबा. आणि फारोने हे करून देशावर अधिकारी अधिकारी नेमावे. आता पुरुष जो आहे हा कोण आहे? एकच आहे. तो चतुर आहे आणि शहाणा आहे. सिंग्युलर आहे. वन इन एज. हालेलुया. एक प्रत्येक युगामध्ये एकच आहे. आणि अधिकारी काय आहेत? अनेक आहेत. इंग्लिश मध्ये काय लिहिलंय? ऑफिसर्स. अनेक वचनी आहे, पुष्कळ आहेत. म्हणून कोणी प्रॉफिटची जागा घ्यायला बघू नका. वी आर जस्ट ऑफिसर्स. वन इन अ एज. तो आहे प्रॉफिट. आज काय निघालेलं आहे? प्रॉफिट आहे आणि काय आहे? रेव्हरंट आहेत आणि काय काय उपाध्या लावणारी माणसं आहेत. काय सगळं मी मागे सांगितलं. दे आर मिनिस्टर एकच आहे. तो आहे प्रॉफिट ब्रदर ब्रॅनम. बाकी सगळे मिनी स्टार आहेत. मी स्टार, छोटे तारे. तारा एकच आहे. आणि जसा ताराने येशू ख्रिस्ताकडे घेऊन गेलं त्या वाईस मागी लोकांना, तर तो एकच तारा वधूला येशू ख्रिस्ताकडे घेऊन जाईल. बाकी दुसरा, तिसरा, 8वा 9वा कोण नाही. फक्त 7वा तो एकमेव आहे जो येशू ख्रिस्ताचं पूर्ण प्रकाशन प्राईला देईल. बघूया आज आपण. आमेन. भाऊ बहिणीनो, आणि असं संतुष्ट आहे. काय झालेलं आहे? प्रत्येक युगामध्ये एक अपॉइंट केलेलं आहे. म्हणून तर भाऊ बहिणीनो, येशू ख्रिस्त जो आहे त्यांनी जेव्हा मिनिस्ट्री चालू केली तेव्हा पण तो द प्रॉफिट होता. हा कोण आहे? हा गालिलीतून आलेला कोण आहे? संदेष्टा आहे. लोकांनी सांगितलं की नाही. पण तो फक्त प्रॉफिट नव्हता, तर तो संदेष्टाचा संदेष्टा होता. द प्रॉफिट. म्हणजे प्रॉफिट हे देखील त्याचं एक ऑफिस होतं की त्या उपाधीमधून त्याने देखील कार्य केलेलं आहे. राईट. आणि म्हणजेच या युगामध्ये पण एक प्रॉफिट असणार. राईट. आणि तो प्रॉफिट असा आहे की ज्याला परमेश्वराने प्रमाणित केलेला आहे. कोणी संस्थांनी नाही, कोणी डिनॉमिनेशनने नाही, तर परमेश्वर आपल्या प्रॉफिटला स्वतः प्रमाणित करतो. आमेन. आणि काय लिहिलेलं आहे ते शेवटच्या भागामध्ये 34व्या वचनामध्ये? पुन्हा वाचा ते वचन. आणि फारोने हे करून देशावर अधिकारी नेमावे आणि सुकाळ्याच्या 7 वर्षात मिस्र देशातील उत्पन्नाचा पंचमांश द्यावा. म्हणजे समजा की 100% आहे. 100 आकडा धरा. 5वा भाग म्हणजे किती? 20. राईट. आता नीट लक्ष द्या गोष्टीकडे. आता जो 5वा भाग आहे ना, ते महत्वाचं आहे. परमेश्वर काय म्हणतो की प्रत्येक जे 7 सुकाळीची वर्ष आहेत त्याच्यातले 80% मला देऊ नका. मला फक्त 20 द्या. 5वा हिस्सा द्या. काय सांगितलेलं आहे? हा 5वा हिस्सा म्हणजे समजा तुम्हाला प्रत्येक वर्षामध्ये ब्लेसिंग आल्या, त्याच्यातले 20% ब्लेसिंग निघून जाणार. तुम्हाला ते मिळणार नाही. 80% मिळतील. आणि योसेफाला काय दिलेलं आहे मिनिस्ट्री? की प्रत्येक वर्षातून ते 20% काढायचे. बरोबर. म्हणजे परमेश्वर, कारण तो पॅराडॉक्स आहे. तो 80% मला नको, मला फक्त 20% द्या. म्हणजे 20% करणार पण नाही लोकांना. आणि ते 20% कशासाठी ठेवलेत? सुकाळच्या वर्षांसाठी नाही, तर दुष्काळाच्या वर्षांसाठी ठेवलेत. आणि त्याची कस्टडी कोणाकडे दिलेली आहे? योसेफाला दिलेली आहे. म्हणजे योसेफ आहे, हा योसेफ काय करतो? प्रत्येक वर्षातून 20% काढतो. मग सुकाळच्या 7 वर्षामध्ये योसेफाची मिनिस्ट्री नाही आहे. दुष्काळाचे जे 7 वर्ष आहे त्याच्यामध्ये त्याची मिनिस्ट्री आहे. आणि आता धरून चाला की 7 वर्ष आहेत, प्रत्येक वर्षामध्ये 20% टाकले, किती होतात? 140. आणि हे किती आहेत? 140 आहेत.
परमेश्वर म्हणतो मी पॅराडॉक्स आहे, मला तुमचे 80% नकोच आहेत, मला फक्त 5वा हिस्सा द्या, 100 फक्त 20 द्या. कारण भाऊ बहिणी आपला परमेश्वर आहे, हा आपल्या बुद्धी ज्ञाना पलीकडे कार्य करणारा परमेश्वर आहे. तो ज्ञानी लोकांना बिलकुल रिजेक्ट करतो. म्हणजे दीन आहेत, दुबळे आहेत, नम्र आहेत, बालकांसारखे त्यांना तो घेतो. तो असं असतं ते लोक सगळे जे इंटेलेक्च्युअल आहेत त्यांना परमेश्वराने अपॉइंट केलं असतं, त्यांना निवडलं असतं, आपल्यासारख्यांना का निवडलं? कारण त्यांना असेच लोक पाहिजेत. आमेन. आणि पुढे वचन काय लिहिलंय एवढं कळलं तुम्हाला? हा, 35 वचनाचा. या येणाऱ्या सुकाळ्याच्या वर्षात सर्व प्रकारची अन्न सामग्री गोळा करावी आणि नवरोनवरी अन्नाच्या पुरवठ्यासाठी धान्याचा साठा फारोच्या ताब्यात ठेवावा. हा, आमेन. आता भावा बहिणीनो, इथे आपण कुठे आहोत? ओके, त्याच्यात मी एक प्रोफेटचा एक कोट वाचतो, लक्ष द्या त्या कोटकडे. त्या तुम्ही आनंदित आहात? आमेन. ओके, प्रॉफिट म्हणतात, now sounding forth this messenger, the 7th angel here is sounding forth his message to the Laodicean church. ओके, हा जो 7वा जो दूत आहे हा काय करत आहे? हा संदेश कोणाकडे पाठवत आहे? लाउदिकिया मंडळीला पाठवत आहे. Notice this type of message. Now it wasn't to the first angel, wasn't given that. Second angel no, third no, fourth no, fifth no, sixth no. म्हणजे युगामध्ये जे संदेश आले, कोलंबिया होते, मार्टिन होते, है ना, आयरिनस होते, त्यांच्याकडे नाही दिला हा संदेश. हा फक्त 7व्या मंडळीच्या दूतालाच दिला. आमेन. बट इट इज द 7th angel that had this type of message. आणि अशा प्रकारचा संदेश फक्त 7व्या दूतालाच दिला. What was it? Notice his type of message. तुम्ही लक्ष द्या, हा कशा प्रकारचा संदेश आहे. Finishing all the mysteries of God that are written in the book. त्याने काय केलं? जेवढे रहस्य होते या पुस्तकामध्ये, त्या पुस्तकातले सर्व रहस्य काय केले त्याने? त्याची उलगडा केला. The 7th angel is winding up all the mysteries that's laying loose ended. जे प्रत्येक युगामध्ये जे लूज एंड होते. आता बघा, याच्यावर मी थोडस बोलतो म्हणजे तुम्हाला कळेल. आता 80% आहे, त्या 80% मध्ये काय येतो? मंडळाने 80% कळलेला आहे. येशू ख्रिस्त हा तारणारा आहे, तो पापांची क्षमा करणारा आहे, तो चंगाई देणारा आहे, तो गाडी बंगला देतो, नोकरी देतो, पैसा लागता देतो, तुमच्या गरजा भागवतो, तुमची प्रार्थना करतो. हे 80% झालं. परमेश्वर म्हणतो हे 80% नाही, प्रत्येक युगातून असे 20% काढलेले आहेत. आणि काय आहे ते? हे 20% आहे. त्याच्यामध्ये ओरिजिनल सीन काय आहे? सरपंच सीन काय आहे? खरा बाप्तिस्मा त्रैक्याचा नाही आहे, प्रभू येशू ख्रिस्ताचा बाप्तिस्मा आहे. हा, मॅरेज अँड डिवोर्स, सरपंच सीड, प्रभुभोज कसं घ्यावं, इटर्नल लाईफ, ब्राईड इज, इगल युग, काय आहे? हे सर्व 20% आहे. आता नीट लक्ष द्या. आता सैतानाला बाकीच्या लोकांचा काय प्रॉब्लेम नाही, 80% मध्ये तो इंटरेस्ट नाही आहे, कारण त्यांना सगळ्यांना माहिती आहे या गोष्टी. विश्वासणारे आणि डिनॉमिनेशन या गोष्टी सगळ्यांना माहिती आहेत, पण त्यांच्याकडे 20% नाही आहे. हे 20% फक्त प्रॉफिटद्वारे आपल्याला मिळालेलं आहे. आणि सैतानाचं टार्गेट तेच आहे की ते 20% तुम्हाला आणि मला मिळू नये. म्हणून प्रत्येक युगामधून 20% काढलेला आहे आणि जर साठा करून ठेवलाय. कशासाठी? दुष्काळासाठी. सुकाळासाठी नाही आहे, हे दुष्काळासाठी आहे. आणि जसं वचन म्हणतं की वचनाचा ऐकण्याचा पण दुष्काळ येणार आहे. मग परमेश्वरांनी आपल्या योसेफाला सांगितलं, स्टोर दिस फूड.
या अन्नाचा तू साठा करून ठेव. Yes. हा साठा काय, हे सगळे त्याचे 1100-1200 काय मेसेज आहेत, हेच मेसेज त्याचा साठा आहे. Yes. आणि हा साठा तुम्ही घेतल्याशिवाय तुम्हाला 100% नाही मिळणार. सैतानाला काहीच प्रॉब्लेम नाही भावा बहिणीनो, तुम्ही येशूला मानता, चांगली गोष्ट आहे, पण त्याचं टार्गेट हेच आहे 90 आणि 100 मधला हा भाग तुम्हाला मिळू नये, म्हणजे तुम्हाला पूर्ण प्रकटीकरण मिळू नये. जेणेकरून ते जर मिळालं तर तुम्ही ब्राईडचा पार्ट बनाल, तुमचं इटर्नल लाईफ फिक्स आहे. म्हणून त्याचं टार्गेट काय आहे की 90 आणि 100 मध्ये तुम्हाला मिळू नये, तुम्हाला आणि मला. आता कळलं तुम्हाला, कळलं? ओके, हा आपण कोट वाचत होतो. प्रॉफिट ते पुढे म्हणतात द सेव्हन्थ एज इज बाइंडिंग अप ऑल द मिस्ट्रीज. हा ओके, ते आपण वाचलं. All out through this organization and denomination, the seventh angel gathers them up and finishes the entire mystery. Yes. ज्या ज्या मिस्ट्रीज बघा, आता त्या 20% मध्ये काय येतं, जे लुथरकडे नव्हतं, जे वेस्टीकडे नव्हतं, जे पेंटेकॉस दानव वरदान आली, ओके, मी म्हणतो ते जे पौलाकडे पण नव्हतं ते आज आपल्याकडे आहे. 100% पूर्ण रिव्हिलेशन, पूर्ण देवाचं प्रकटीकरण हे आज कोणाकडे आहे, तुमच्या आणि माझ्याकडे आहे. कोणामार्फत? आपल्या योसेफामुळे आपल्याला मिळालं ते. का तुम्ही आमेन म्हणाल? आमेन. का तुम्ही आनंदित आहात? ओके, प्रॉफिट पुढे म्हणतात बाबा हे आहे स्पिरिच्युअल फूड, हे 20% आहे, हे सगळ्यांसाठी नाही आहे. नो, सगळेजण याच्यामध्ये चुका करतील. काय लिहिलंय, इज, वॉज, इज, देन, केंटुकी इंग्लिश, हे काय, अरे ग्रामर 100 मिस्टेक लिखतील, पण त्याच्या मागचं प्रकटीकरण फक्त तुमच्या आणि माझ्यासाठी आहे. आमेन. That's what the Bible said. Finishes the mystery of the written book. भाव बहिणीनो, इथे हा मेसेज हा पण एक बायबलचाच पार्ट आहे. Yes. म्हणजे बायबल 80% आहे, Yes. पण हे 20% मेसेज जोडलं तर ते पूर्ण बायबल होतं. पण हे प्रकटी फक्त ब्राईडसाठी आहे, लोकांसाठी नाही आहे, डिनॉमिनेशन साठी नाही. त्यांना हे सांगायला जाल, तुम्हाला आणि मला वेळात काढतील, अरे हा कोणाला मोठा शहाणा. हे 20% हेच आहे. Yes. म्हणून प्रॉफिट म्हणतात, प्रॉफिट पुढे म्हणतात until it comes to the last angel, जोपर्यंत शेवटचा दूत येत नाही तोपर्यंत. Now he has no certain mystery, but he gathers up all that's been lost in them and other ages. जे सगळ्या युगामध्ये थोडं थोडं सुटलं होतं, ज्याविषयी प्रकाशन नव्हतं, ज्याविषयी पूर्ण रिव्हिलेशन नव्हतं, ते रिव्हिलेशन ह्या संदेशाद्वारे आलं, ते आपल्या जोसेफाद्वारे आलं. राईट. All the truths that wasn't truly revealed yet. See, as the revelation come, then he reveals those things in his day. Hallelujah. तो आजच्या दिवसासाठी काय करतोय, पूर्ण प्रकाशन घेऊन आलेला आहे. If you want to read it, there in Revelation 10:1-4, you'll get it. All right. तुम्हाला माहिती आहे गोष्टी, आपण वेळ वाचवण्यासाठी वाचत नाही येते. Takes the book and of the seals and breaks them. म्हणजे भाव बहिणीनो, हा जो प्रॉफिट आहे, हा जो आपला योसेफ आहे, याने 7 सिक्के फोडले. तोपर्यंत काय होतं, ते 7 शिक्के मारलेले होते. परंतु जेव्हा तो महाबली जो दूत आहे तो आला आणि त्यांनी जेव्हा हे पुस्तक दिलं, कोणाकडे दिलं, या 7व्या दूताच्या युगाच्या दूताकडे, आणि ती ऑथॉरिटी या 7व्या दूताला दिली, आणि तेव्हा त्याने फोडले, तेव्हा ते त्याचं प्रकटीकरण आपल्याला मिळालं. आपण पुढे बघूया. इट्स व्हेरी इंटरेस्टिंग.
माझ्यासाठी प्रार्थना करा की मला ते व्यवस्थित तुमच्यापर्यंत घेऊन येता यावं. इफ यू वॉन्ट टू रीड, हा ते आपण वाचतो. shows the seventh angel. For this alone the mysteries of God is the ministry of the seventh angel. ही सेवा काय कोणाची आहे? या 7व्या दूताची आहे. आणि 7व्या दूताची युगाची दूताची सेवक आहे ही 80% मध्ये नाही आहे. हे 20% जे आहेत, जे सुटलेले आहेत, ते चांगल्या सुकाळ्याच्या युगामध्ये जे सोडलेले आहेत, ते त्यांनी गोळा करून ठेवलेले. कशासाठी? दुष्काळाच्या त्या 7 वर्षासाठी. आमेन. आपण पुढे जाऊया. मी पुढे वाचत नाही कारण वेळ जाईल. आपण पुढे जाऊया. आता आपण 36 वचन वाचलं. ओके बाबा, एक मिनिट. म्हणजेच 36 व 35 वचन पुन्हा एकदा वाचा. या येणाऱ्या सुपत्तीच्या वर्षात सर्व प्रकारची अन्न सामग्री गोळा करावी आणि नगरोनगरे अन्नाच्या पुरवठ्यासाठी धान्याचा साठा फारोच्या ताब्यात ठेवा. हा हा, म्हणजे योसेफाने हा जो धान्याचा साठा केला, बरोबर, त्याला सांगितलं होतं की तू धान्याचा साठा करून ठेव. परंतु भावा बहिणीनो, काय झालेलं आहे? त्याचं पूर्ण ऑथॉरिटी, त्याचं मालक कोण आहे? फारो. नीट लक्ष द्या भावा बहिणीनो, योसेफाला ऑथॉरिटी दिलेली आहे, पण त्याचा मालक जो आहे हा फारो इज अ टाइप ऑफ गॉड. हे परमेश्वरचं काय आहे? टाइप आहे. आणि ह्या ऑथॉरिटीच्या अंडर कोण आहे? हा योसेफ आहे. म्हणजे सिंहासन जे आहे ते सिंहासनाचा फरक आहे. सिंहासनावर कोण आहे? अजूनही परमेश्वर आहे. बघा बाबांनो, हा जो परमेश्वर आहे, द सन ऑफ मॅन, हा अ सन ऑफ मॅनच्या या शरीराच्या पडद्याच्या मागे येऊन त्याने कार्य केलं. म्हणून आपण ब्रदर ब्रॅनमची वर्शिप नाही करत, आपण त्याला परमेश्वर नाही मानत. नीट लक्ष द्या, कारण त्याच्यामध्ये जो आत्मा होता तो कोणाचा होता? पवित्र आत्मा होता. राईट. नीट लक्ष द्या. म्हणून आपण परमेश्वरची उपासना करतो, परमेश्वरची वर्शिप करतो. ब्रदर ब्रॅनमची वर्शिप आपण करत नाही. आमेन. आणि 36 वचन काय लिहिलंय? मिस्र देशावर दुष्काळाची जी 7 वर्षे येणार त्यासाठी ही अन्नाची बेगुनी होईल, म्हणजे दुष्काळाने देशाचा नाश होणार नाही. हा, म्हणजे हे 20% अशासाठी ठेवलेत की त्या 20% 7 वर्ष जे दुष्काळचे आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा नाश होणार नाही. हे स्टोअर फूड आहे. आपण बघूया ते स्टोअर फूड काय व्यवस्थित आपण बघूया. ओके, आता आपण पुढे जाऊया. हम्म 37 वचन काय लिहिलं? हे फारोला व त्याच्या सर्व सेवकाला अगदी पटले. हा, कारण कोणी सांगितलं? हे प्रॉफिटने सांगितलं. प्रॉफिटने सांगितलेलं प्रत्येक वचन 10 से द लॉर्ड असं. म्हणजे आता परमेश्वर आहे, बरोबर, परमेश्वराची खाली कोण आहे? प्रॉफिट आहे. पण परमेश्वराने त्याला एवढी ऑथॉरिटी दिलेली आहे की त्याच्या मुखातून निघणारा प्रत्येक शब्द 10 से द लॉर्ड असतो. म्हणजे फारो काय म्हणत असेल? संपूर्ण जगात तो फिरेल, कारण कोण आहे? योसेफ आहे. ऑथॉरिटी दिलेली आहे त्याला. तो म्हणेल ते, तो म्हणेल ना, तो माझा शब्द आहे. इट इज 10 से द लॉर्ड. हा, म्हणून त्यांना अगदी ते पटलेलं आहे. आणि 38 वचन म्हणतो, तेव्हा फारो आपल्या सेवकास म्हणाला, ज्याच्या ठाई देवाचा आत्मा आहे असा या पुरुषासारखा आपणाला दुसरा कोणी आढळेल. हालेलुया. आपल्या योसेफाला पण पवित्र आत्मा मिळालेला आहे. आमेन. भाऊ बहिणीनो, इथे नीट लक्ष द्या भाऊ बहिणीनो. बघा, आता हे जे आहे ना, एक रिलेशन येत आहे. ओके, काय झालं? जे बॅटनच म्हणतात ना त्याला, बॅटनच म्हणतात. ओके, पहिला कोणाला? लुथर आला. लुथर धावला, त्याने बॅटन कोणाकडे दिली? वेस्लीकडे दिली. वेस्लीने काय केलं? ती बॅटन घेतली आणि ब्रदर ब्रॅनमकडे दिली. पहिला कोणाला? पेंटेकॉस्टचं दानवरदान आली. तुम्हाला ठाऊक आहे की जेव्हा अजूजा स्ट्रीटवर जेव्हा जे पवित्र आत्मा उतरला तेव्हा तो माणूस जो होता विलियम
सेनॉर काहीतरी त्याचं नाव आहे. ही वॉज अ ब्लॅक मॅन. ओके. मग बघा, परमेश्वर कधीच असं काम नाही करत. आता त्याच्याकडे आली म्हणून भाव बहिणो, प्रॉफेटला, ब्रदर ब्रॅनमला पवित्र आत्मा ब्लॅक चर्च मधूनच मिळाला. त्याने तिथून ते बॅटन घेतली आणि धाव मारली. लक्षात घ्या, म्हणजे परमेश्वर कधीच वेळेवाकडे काम नाही करत, परफेक्ट करतो. ब्लॅक मॅन करूनच घ्यायचं होतं ना त्याला, म्हणून त्याला पवित्र आत्मा कुठे मिळाला? ब्लॅक चर्च मध्येच मिळाला. त्याने ती बॅटन घेतली आणि पुढे धाव मारायला सुरुवात केली. आमेन. आपण 39 वचन वाचूया. आणि फारो योसेफास म्हणाला, देवाने तुला या सर्व गोष्टीचे ज्ञान दिले आहे, त्या अर्थी तूच सारखा चतुर व शहाणा दुसरा कोणी नाही. हालेलुया. भाऊ काय आहे? कारण तो प्रॉफिट होता आणि प्रॉफिटकडे एवढी ऑथॉरिटी असते की त्याच्याशिवाय कोणाला काहीच समजत नाही. राईट. पूर्ण ऑथॉरिटी दिलेली आहे. पुढे वचन काय म्हणतं? 40 वचन. तर तू माझ्या घराचा अधिकारी हो, तुझ्या आज्ञेप्रमाणे माझी सर्व प्रजा चालेल. गादी पुरताच काय तू मी तुझपेक्षा मोठा. हालेलुया. काय केलेलं आहे? त्याला पूर्ण अधिकार दिलेला आहे. माझ्या घराचा अधिकारी तूच आहे. इथे भाव म्हणून काय सिंहासनाचा फरक आहे. नीट लक्ष द्या. म्हणून आज बॅनेज जे आहे ते का पडले? ते संस्थागत का झाले? कारण त्यांनी देवाऐवजी ब्रदर ब्रॅनमची उपासना चालू केली. ते संस्थागत झाले. बघा, परमेश्वर जो पर्पज आहे, त्याची जी इच्छा आहे ती मनुष्य समजू नाही शकला. परमेश्वराने ब्रदर ब्रॅनमला सीनवर अशासाठी काढलं की ती बॅटन कोणाला द्यावी? वधूला द्यावी, आणि वधूने ते पुढे त्याची मिनिस्ट्री चालू करावी. पण तू काय झालं? ह्यानी ती मुवमेंट थांबवली आणि काय झालं? ते वचन तिकडे थांबलं गेलं आणि काय झाले? ते ब्रॅनमधून झाले, ते पण संस्थागत झाले, ते पण डिनॉमिनेशन झाले. लक्षात घ्या भाऊ बहिणीनो, तुम्हाला परमेश्वराच्या कडीमध्ये पुढे चालायचं आहे. तुम्ही जिथे थांबाल तिकडे तुमची पण संस्था होणार. आज इन टाइम बिलिव्हर्स जे आहेत काही ठिकाणी, ते अशा प्रकारे त्यांना ठाऊक नाहीये की ते संस्थागत झालेले आहेत. त्यांना माहिती नाहीये की ते संस्थागत झालेले आहेत. कारण कुठे ना कुठे ही जी कडी जी आहे, ही जी मुवमेंट आहे, कुठे ना कुठे त्याने तोडलेली आहे, अडवलेली आहे, आणि म्हणून ते संस्थागत झालेले आहेत. पण त्यांनी काय टॅग काय लावलाय? एंड टाइम बिलिव्हर्स. नीट लक्ष द्या, कारण ह्या बरोबर तुम्हाला यायचं. आता बॅटन वधूकडे आहे, तर वधू आता कार्य करणार आहे. राईट. आपण पुढे जाऊया. कुठे आलो होतो? पण घरचा प्रमुख कोण केलं? त्यांनी योसेफाला केलं. फारो योसेफास आणखीन म्हणाला, पहा तुला मी अवघ्या मिस्र देशावर नेली. मग फारोने आपल्या बोटातील मुद्रिका काढून योसेफाच्या बोटात घातली. हालेलुया. त्याला सोन्याची शुभ्र वस्त्रे नेली आणि त्याच्या गळ्यात सोन्याची कंठी घातली. हालेलुया. भाऊ बहिणीनं आपल्या प्रॉफिटला त्यांनी काय केलं? प्रमाणित केलेलं आहे. मुद्रा दिली. ती मुद्रा काय दिलं? त्या ऐश्वर्य राशाने पण दिली होती ना, एसरला मुद्रा. ऑथॉरिटी आहे. मी नसतो तरी चालेल, ही ऑथॉरिटी आहे. याच्याने तू पुढे कर, तुला जे वाटेल ते कर. कारण मी म्हणतो, मी नाही, दस से द लॉर्ड आहे तुझ्या तोंडी. तलवस्त्र काय आहेत? ही संत जनांची काय आहेत? नीतिमत्व आहे. हा. आणि सोनं कशाला प्रकट करतं? दैवत्वाला, डेटीला प्रकट करतं ना. मग संपूर्ण ऑथॉरिटी काय केलेली आहे? संदेशाला दिलेली आहे. कोणाला? आपल्या योसेफाला दिली. आमेन. ओके. आपण आपण वेळ वाचवण्यासाठी पुढचं वचन पण वाचूया आपण 43. मग त्याला आपल्या मागच्या रथात बसविले. भाव बहिणीनं बघा, मागच्या रसात का बसवलं? आपण कन्फ्युज होऊ नये. नंतर जर त्याला पहिल्या रथात बसवलं असतं तर आपण पण आज ब्रदर ब्रॅनमची आराधना केली असती. नीट लक्ष द्या. फारूची जागा फारूकडे आहे. फारूची जागा योसेफ घेऊ शकत नाही.
प्रॉफिट परमेश्वरची जागा घेऊ शकत नाही. म्हणून त्याने काय केलं, त्याच्या मागच्या रथात बसवलं. भाऊ हे प्रकटीकरण आपलं नाही आहे, हे आपल्या योसेफाद्वारे आपल्याला मिळालेलं प्रकटीकरण आहे. कारण लोक काय करतात, अजूनही बायबल स्टोरी बुक सारखं वाचत आहेत, पण त्याच्या मागचं त्यांना रिव्हिलेशन नाही आहे. राईट. आणि मुजरा करा असे चौकाने त्याच्या पुढे ललकार. चालले. या प्रकारे त्याने त्याला अवघ्या मिस्र देशावर नेमले. हालेलुया. काय केलं, मिस्र देशावर त्यांनी काय केलं, नेमलं. राईट. आपण वेळ वाचवण्यासाठी थोडं खाली येऊया. मग इथे हा एक प्रश्न येतो की हे जे पीक आहे, आता नीट सगळ्यांनी व्यवस्थित कृपा करून लक्ष द्या. मग हे धान्य जे आहे, हे धान्य काय आहे? योसेफाने धान्य गोळा केलं 20-20 प्रमाणे 140% झालं. राईट. मग धान्य काय आहे आपण उघडूया. उत्पत्ती याचा 15वा अध्याय आणि वचन. का तुमची इच्छा जाणून घ्यायची की धान्य काय आहे? आमेन. 15वा अध्याय आपण उघडूया. आणि मला वाटतं इथे अब्राम आज काय झालेलं आहे, परमेश्वरने दृष्टांत दिलेला आहे. 2 वचनापासून वाचा. 14 आहे. अब्राम म्हणाला, हे परमेश्वरा, हे प्रभू, तू मला काय देणार? मी तर असंतानगत होणार. माझ्या घरादाराचा मालक दिमिश्क अलिएझर का हा होणार? अब्राम आणखीन म्हणाला, पहा, तू मला काही संतान दिले नाही, तर माझ्या घरचा एक माणूस माझा वारस होणार. बघा भावांनो, काय झालेलं, अब्राम इथे काय करत आहे, कंप्लेंट करत आहे. तुम्हाला वचन दिले तर खरं की मी तुझी संतती समुद्रातल्या वाळू इतकी, आकाशात ताऱ्यांकी करेल, पण अजून काय दिसत नाही. कंप्लेन, माझा नोकरच माझा वारस होणार आहे. मग पुढे 4थं वचन वाचा. तेव्हा परमेश्वराचे वचन त्याला प्राप्त झाले की हा मनुष्य तुझा वारस होणार नाही, तर तुझ्या पोटी येणाराच तुझा वारस होईल. हालेलुया. मग त्याने त्याला बाहेर आणून म्हटले, आकाशाकडे दृष्टी लाव, तुला हे तारे मोजतील तर मोज, इतकी तुझी संतती होईल. हालेलुया. बस सांगितले बरोबर. म्हणजे त्याची संतती जी आहे ही काय आहे, न मोजता येणारी, अगणित. ओके. आणि भावाबहिणींनो, इथे आपलं एक वचन मिस झालं, ते मी वचन तुम्हाला वाचायला लावतो. मला क्षमा करा, एक मिनिट. इथे 49 वचन वाचा. 49 49. योसेफाने समुद्राच्या वाळूसारखा धान्याचा महापूर संचय करून ठेविला. त्याने ते गणावयाचे सोडले, कारण ते अगणित होते. हालेलुया. भाव बहिणीनो, आता नीट लक्ष द्या इथे. बघा, मी फार महत्वाचं तुम्हाला सांगत आहे. आता योसेफाने जे 20% काढले होते, गोळा केले होते, वचन म्हणतं की ते काय होतं, अगणित होतं. समुद्राच्या वाळूची कोणी गणना करू शकेल? मग ते त्याप्रमाणे त्याचं ते अन्नधान्य त्यांनी साठा केलं होतं, तसं होतं. ओके. आणि अन्नधान्य त्यांनी कुठे साठवून ठेवलं, काय लिहिलेलं आहे वरच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे. त्यांनी काय केलेलं आहे, 48 वचन वाचा ब्रदर. त्यांनी या 7 वर्षात मिस्र देशातील सर्व अन्न सामग्री गोळा करून नगरोनगरी साठवून ठेवली. एकेका नगराच्या आसपासचे पीक त्याने त्या नगरातच साठवून ठेवले. ओके. नगर. आता तुम्हाला ठाऊक आहे, मी तुम्हाला उघडायला लावत नाही, तुम्हाला माहिती आहे या गोष्टी. आपण जर प्रकटीकरणामध्ये जर आपण ज्या मंडळ्या बघतो, ह्या काय आहेत, सिटीज आहेत, ही नगर आहेत. म्हणजेच ही नगर म्हणजे काय आहेत, मंडळ आहेत. मग जे फूड आहे 20% साठवलेलं, हे कुठे ठेवलं, प्रत्येक 7 मंडळांमध्ये ठेवलं. आणि ते अन्न कसं होतं, समुद्रातल्या वाळू इतकं
जे कधी आपण मोजू शकणार नाही. स्पिरिच्युअल फूड इन ड्यू सीझन, इन ब्राईड एज. स्पिरिच्युअल फूड इन ब्राईड एज. या ब्राईड एजसाठी ज्या काळामध्ये वचनाचा दुष्काळ पडणार आहे त्यासाठी हे अन्न साठवलेलं आहे. आमेन. आपण आता ते वचन वाचलं बरोबर. आपण 15व्या अध्यायामधलं काय सांगितलं अब्रामाला, की तू काय कर, तुला मोजता येतील तर मोज, की आकाशाकडे दृष्टी लाव, हे तारे मोज, तुला मोजता येतील काय. परमेश्वर त्याला प्रश्न केलेला आहे. आणि आपण येऊया इब्री करसपत्र, इब्रीमध्ये या. मला वाटतं हा 11वा अध्याय आणि 12 वचन वाचा. त्यामुळे एकापासून आणि त्याही निर्जीव झालेल्यापासून संख्येने आकाशातल्या ताऱ्यांइतकी व समुद्रा तीरावरील वाळूइतकी अगणित संतती निर्माण झाली. हालेलुया. हालेलुया. काय झालेली आहे, ती मोजता येणार नाही अशी संतती काय झाली, अब्रामाच्या पोटी आली. हा, अब्रामाची संतान अशी झालेली आहे. आणि आपण मला वाटतं आता गलती करस मध्ये येऊया. तर तुम्हाला वाचायला लावतो, कारण हे कळलं पाहिजे आपल्याला भावा बहिणींनो. याचं आपण मला वाटतं बेटा हा आता 16 वचन वाचा, 3:16 वाचा. मला वाटतं तुम्ही लिहून घ्या हवं तर तुम्हाला. 3:16 वाचा. अब्राहमाला व त्याच्या संतानाला ही अभिवचने सांगितली होती. हळू, हा. असे पुष्कळ जणांस समजल्याने तो म्हणत नाही. तुझ्या संतानाला असे एकाविषयी तो म्हणत आहे आणि तो एक ख्रिस्त आहे. हालेलुया. इंग्लिश मध्ये वाचा ब्रदर. Now to Abraham and his seed. काय सीड्स असेल ना, Seed. काय सीड्स नाही, एक वचनी आहे, Yes. एक वचनी आहे भावा बहिणीनो. सीड सांगितलेलं आहे, काय बीज नाही सांगितली, काय एक सिंग्युलर. For the promises made, he said not, and to seeds, as of many, but as of one. हालेलुया. And As of one. And to thy seed, which is Christ. हालेलुया. म्हणजे भाव बहिणीनो, योसेफ जो हे अन्न गोळा करत होता तो कोण होता, या वचनांप्रमाणे ख्रिस्त होता. Yes. पण तो कोणाला गोळा करत होता, ख्रिस्ताला गोळा करत होता. बघा बाबा, डिनॉमिनेशन ना ह्या गोष्टीविषयी मी 2 मिनिटं घेतो, नंतर बंद करतो. आपण परमेश्वरची इच्छा आहे आपण पुढे बघूया. बघा, जर नोहाच्या काळात जर तुम्हाला वचनावर विश्वास ठेवायचा असेल तर तुम्हाला नोहाच्या काळात नोहाला प्रकट झालेल्या वचनावर विश्वास ठेवावा लागेल, तर तुम्ही त्याचा भाग व्हाल. ओके. नोहाला असं नाही सांगितलं की कनानाकडे तुला जायचं आहे, जा चालत. त्या दिवशी मी एका डिनॉमिनेशनच्या बहिणीला सांगत होतो, जर चालत असते ना कनानाच्या दिशेने तर पाण्याने नाश झाला असता, कारण संपूर्ण जगामध्ये पाणी पडतं आणि मैले, राईट. मग तुम्ही वाचले कशाने जाणार होते, नोहाकडे आलेल्या त्या वचनावर विश्वास ठेवून तुम्ही वाचले जाणार होते. तसंच मोशेच्या काळामध्ये मोशेला सांगितलं काय, तू माझ्या लोकांना घेऊन कनानाकडे जा. मोशेला असं नाही सांगितलं की तू तारू बांध. आता मोशेच्या काळात समजा तारू बांधायला सुरुवात केली, त्याच्यामध्ये बसले असेल तर काय ते वाचले असते. तर मोशेच्या काळामध्ये जे वचन प्रकट झालं, जे मोशेकडे आलं, जे मोशेने संपूर्ण सगळ्या लोकांना सांगितलं, त्या वचनामध्ये तुम्ही आला असता तर तुम्ही वाचणार. मग त्याप्रमाणे या युगामध्ये जो त्याचा अपॉइंट केलेला प्रॉफिट आहे, त्यांनी दिलेल्या वचनावर जर तुम्ही विश्वास ठेवला, ते वचन जर ग्रहण केलं, त्या वचनाचा जर तुम्ही पाठ बनले तर तुम्ही वधूचा पाठ बनाल आणि तर तुम्हाला रॅप्चरमध्ये पाठ मिळेल, भाग घेता येईल. लक्षात आलं तुम्हाला, कळलं तुम्हाला. म्हणजेच हा जो योसेफ आहे आपला,
हा योसेफ ब्रदर विलियम मॅरियन ब्रॅनम हा कोणाला स्टोअर करत होता? ख्रिस्ताला. जे 20% सुटले होते त्याच्यामध्ये ख्रिस्त लपला होता. ते 20% जेव्हा 140% झाले तेव्हा तो ब्राईडला कळला की हा ख्रिस्त आहे. जोपर्यंत भावा बहिणींनो तुम्हाला ह्या गोष्टी कळत नाही तर तुम्हाला खरा ख्रिस्त प्रकट होणार नाही. कळत तुम्हाला? म्हणजे योसेफ जो हे अन्न गोळा करत होता तो अन्न जे समुद्राचे वाळू सारखं होतं ते दुसरं तिसरं काही नव्हतं, त्या काळातला ख्रिस्त होता. त्या ख्रिस्ताला तो स्टोअर करत होता. आणि त्याचप्रमाणे आपला जो योसेफ आहे त्याने देखील वधूसाठी हा ख्रिस्त गोळा करून ठेवला. हा ख्रिस्त या संदेशामध्ये प्रत्येक वचनामध्ये तुम्हाला दिसेल. का तुम्ही आमेन म्हणाल? आमेन. आपण वेळ होत आहे म्हणून मी थांबवतो इथे. का तुम्ही आनंदित आहात? आमेन. कृपया आपण आपल्या जागेवर उभे राहूया. माझा आवाज पण बसत चाललाय. मी ब्रदर जॉनीला विनंती करतो ते पुढे येतील. शेवटची प्रार्थना करतील. प्रेज गॉड. थँक्यू जीजस. आपण सर्वजण प्रभूकडे नतमस्तक होऊया. प्रभू परमेश्वरा, प्रभू येशू ख्रिस्ता, तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती महिमा करीतो की आजच्या या सुंदरच्या दिवसाबद्दल, संध्याकाळच्या समयाबद्दल. भाऊ नितीनला तू आशीर्वादित केलेस बापा, आणि पुन्हा ABCD अबाउट प्रेयर्स बापा प्रभू परमेश्वरा, तू त्यांच्याद्वारे बापा आम्हाशी वचनातून बोललास, त्याबद्दल बापा खरोखर बापा ह्या अद्भुत गोष्टी आहेत की बापा कशा प्रकारे बापा फारो आणि योसेफ तो आम्हाला उत्पत्तीमध्ये ह्या 7 मंडळाविषयी, संदेष्ट्याविषयी सर्व काही ज्ञान देऊन ठेवलेलं आहे बापा. परंतु बापा ते आता ह्या अंतिम समयात बापा आम्हाला कळत आहे बापा प्रभू परमेश्वरा की खरोखर कसं ते धान्य कोठारात साठवून ठेवले आणि जे नंतरच्या महान दुष्काळात असं उपयोगी पडणार होतं बापा प्रभू परमेश्वरा. खरोखर बापा प्रभू परमेश्वरा, आज सर्व लोक 80% घेण्याच्या मागे लागलेले आहेत बापा. परंतु बापा केवळ तो आम्हाला निवडून ठेवलेला आहे, आम्हाला तू वेगळं केलेलं आहे आणि आम्हाला तू कोठारात साठवत आहे बापा त्या 20% बापा प्रभू परमेश्वरा. केवळ आणि केवळ ह्यासाठीच की बापा तू जेव्हा येणार आहे तेव्हा आम्ही तुला ओळखावे बापा. बापा प्रभू परमेश्वरा, तुला कोणच पाहणार नाही आहेत बापा, परंतु बापा ज्यांच्या नजरा तुझ्याकडे खेळलेल्या असतील, तुझ्याकडे लागलेल्या असतील, त्यांनाच तू दिसणार बापा आणि त्यांनाच तू घेऊन जाणार. बाकीचे सर्व बापा इथेच राहून जाणार आहेत बापा. ह्याचं बापा प्रगटीकरण बापा तू आम्हाला संदेश त्या करवी दिला, त्याबद्दल तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती महिमा करीतो. खरोखर बापा हा मेसेज आम्हाला रिव्हील व्हावा की कशा प्रकारे बापा रोजची खावयाची भाकर तू आज आम्हाला दे. आजच्या घडीसाठी बापा आमच्यासाठी कोणतं वचन इम्पॉर्टंट आहे बापा, कोणता मेसेज, कोणतं प्रगटीकरण महत्त्वाचं आहे बापा प्रभू परमेश्वरा, ह्याकडे तू आमचं ध्यान वेधलेस बापा. आणि बापा हा तू आम्हाला फारो, योसेफ आणि मंडळाचं खाणं आणि सगळ्या गोष्टी बापा तू आमच्या पुढे मांडून दिलास, त्याबद्दल तुला धन्यवाद देतो. भाऊ नितीनला देखील तुझ्या हाती सोपितो बापा. त्यांना देखील तू सहाय्य कर, त्यांची तब्येत जी बरोबर नाही आहे त्यांना तू स्पर्श कर बापा. आणि बापा ह्याच घटकेला त्यांना पूर्ण आरोग्य मिळावं म्हणून बापा तुझ्याजवळ विशेष मागतो बापा. त्यांच्या फॅमिलीसाठी बापा तुझ्याकडे मागतो बापा. दयानुग्रह कर, कृपा कर बापा. आणि बापा भावाला तू विशेष आनंद दे अशी तुझ्यावर प्रार्थना करतो बापा. प्रभू परमेश्वरा, आम्ही इथून जात असताना बापा खरोखर बापा आम्ही आनंदी हृदयाने जावे आणि बापा आम्ही ह्या वचनावर विश्वास ठेवावा, ह्या वचनावर आम्ही विचार करावा की बापा खरोखर बापा प्रत्येक युगामध्ये बापा तू कसं काही येशू ख्रिस्ताला प्रगट केलेलं आहे बापा. आणि त्याच्या येण्याविषयी बापा प्रत्येक ठिकाणी बापा जेनेसिसपासून रिव्हिलेशनपर्यंत बापा प्रत्येक ठिकाणी तू माहिती पेरून ठेवलेली आहे बापा. परंतु बापा केवळ आणि केवळ हे त्याच लोकांना दिसू शकते बापा जे तुझ्या संदेशावर विश्वास ठेवतात बापा आणि तुझ्या संदेशच्या करवी आतमध्ये बापा येतात बापा. कारण खिडकीतून येणाऱ्याला बापा तू मान्य करत नाही बापा, तू म्हणतोस की दरवाज्यातून यावं बापा. प्रभू परमेश्वरा, आज आम्ही संदेशावर बिलीव्ह करावं आणि संदेशाद्वारे तुझ्याकडे यावं बापा. म्हणून बापा आज आम्ही तुझ्याजवळ विशेष प्रार्थना करीतो. प्रत्येकांच्या हृदयाला चुटपुट लाव बापा आणि ह्या मेसेजमधून बापा अधिकाधिक बापा आम्ही घ्यावे, जेणेकरून बापा आम्ही त्या कोठारात साठवले जावे बापा. आणि येणाऱ्या ह्या दुष्काळात बापा आमचा अधिक उपयोग व्हावा म्हणून तू विशेष सहाय्य पुरव बापा. सर्व स्थिती तुझ्या हाती देऊन बापा पुन्हा आमच्या परतीचा प्रवास तू आशीर्वाद कर. आम्हाला प्रत्येकांना तू राग बापा. आणि बापा इथून जात असताना तू आमच्यावर दया अनुग्रह कर. ही छोटीशी प्रार्थना विनंती तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात करीतो, म्हणून ऐकू मान्य कर. प्रेज गॉड. लव्ह हिम.
I love Him because He first loved me and purchased my salvation on Calvary's tree. Thank you, Jesus. Praise the Lord. Praise the Lord.